हां, मी मिरजोळे गावातील शेतकरी नितीन करंदीकर. या बागेमध्ये आता आज जो अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्या पावसामुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की आता ह्या फवारण्या वगैरे परत नवीन करायला लागणार. आणि जर का थोडासा जरी डाग आंब्यावर आला तरी व्यापारी तो एक्सेप्ट करत नाहीत. आणि जर चांगला आंबा गेला नाही ह्याच्यामध्ये बाजारामध्ये मार्केटमध्ये तर त्याला रेट पण चांगला मिळत नाही. तर मग तो इतर मार्केटला आम्हाला ट्रान्सफर करावा लागतो. आणि बाकीच्या फवारण्या वगैरे आता नवीन सुरू करून तो परत चांगला आंबा चांगला निघतोय की नाही याची शाश्वती आम्हाला देता येत नाही. तर ही मोठी समस्या आमच्यापुढे निर्माण झालेली आहे या अवकाळी पावसामुळे. कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंगळवार संध्याकाळी नंतर आणि बुधवारी मध्यरात्री अगदी जोरदार पाऊस झाला आणि याचा फटका कोकणातलं प्रमुख पीक असलेल्या हापूस आंब्याला बसतोय. आणि पर्यायानं काजूचं देखील यामुळं नुकसान होणार असल्याचं जाणकारांचं किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण की यंदा हापूसचं उत्पादन जर बघायला गेलं तर साधारणपणे 60% घटलेलं आहे. कारण की हवामानात झालेले बदल याला कारणीभूत ठरले. मधल्या काळामध्ये अगदी उष्णता देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्यामुळं हापूस करपला. आणि त्यानंतर आता एकंदरीत हा जो अवकाळी पाऊस बरसत आहे त्याचा फटका देखील शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण की आता हापूस हाताशी राखण्यासाठी फवारणी देखील करावी लागणार आहे. सारखीच परिस्थिती काजूच्या पिकाबाबत देखील आहे. तर दुसरीकडे जो दुसऱ्या टप्प्यामध्ये हापूस येतो साधारणपणे मे महिन्यामध्ये जो हापूस म्हणजे एप्रिलच्या 15 तारखेनंतर जो हापूस बाजारामध्ये दाखल होतो त्याला देखील याचा फटका बसेल असं शेतकरी सांगतात. आणि ओव्हरऑल शेतकऱ्यांचं आर्थिक गणित देखील कोलमडताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे काही जर आपण हापूस बघितले तर काही हापूसवरती डाग देखील पडल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि स्वाभाविकपणे फवारणीचा खर्च वाढतोय आणि त्यामुळं शेतकरी एकंदरीत चिंतित आहेत. दुसरीकडे जर बघायला गेलं आपण तर जी कोकणातला रानमेवा आहे, जांभूळ असेल, करवंद असेल किंवा रातांबे असतील, यांना देखील या पावसाचा फटका बसण्याची भीती किंवा त्यामुळे देखील या फळांचं देखील नुकसान होईल अशी भीती कोकणातले शेतकरी जे ते व्यक्त करतात. आणि एकंदरीत कोकणातल्या शेतकऱ्यांनी सध्याची परिस्थिती बघितली तर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशीच आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.